आणि समजा चुकून ऋषी परत आला तर तिचा विचार बदलायला नको. हा बघा ना, विचार करा याच्यावर. विचार न करता काहीही करायला मी तुझ्यासारखा बेअक्कल नाहीये, कळलं काय? अहो खोत मी असं म्हणालो का? आणि काय करायचं कसं करायचं हे तू आम्हाला शिकवायची गरज नाही, कळलं काय? तुझं काम नीट लक्षात ठेव. मिताली लवकरात लवकर घरी परत यायला हवी, कळलं? तर ठेवून तो ऋषी जिवंत परत येईल तेव्हा ना. ऋषीबद्दल काय बोललात का आता? झालं, दाखवले डोळे. हे घ्या. नकोय मला. त्या ऋषीचा विषय काढलेला तुम्हाला आवडत नाहीये, कळतंय मला. आता मी जे सांगणार आहे ना ते ऐकून तुमची झोपच उडेल. ती तिकडी नली गोडाऊन मध्ये गेली होती. काय? त्या तिकडेची गोडाऊन मध्ये जाण्याची हिंमत कशी झाली? त्या कपाळ करंटीचं तिकडे काय काम आहे? ते तिचं तिलाच माहिती, पण तिला कुठून कळलं तर नसेल ऋषी गोडाऊन मध्ये येते. साधं नाहीये हे, कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी गडबड आहे असं वाटतंय मला. आपण सावध राहायला हवं. तुझ्या बोलण्यात तथ्य आहे प्रमिला. ती तिकडी आहे ना, खूप पोहोचलेली आहे. ती कधीही काहीही करू शकते. आता त्या ऋषीला गोडाऊन मधून कसा हलवतो ते बघच तू. कशाला ही लपवाछपवी करायची? आता एक गाव दोन तुकडे करायचे, हीच करेक्ट वेळ आहे ऋषीला सगळ्यांसमोर आणण्याची. सगळं कांड कसं ऋषीनेच केलंय हे सगळ्यांना दाखवलं ना तर आपला जास्त फायदा आहे. पटतंय तुझं मला. एखाद्या जनावरावर बाहेर आपण सोडतो ना तसं सोडतो बघ ऋषीला. ते जनावर बुजलंच पाहिजे. त्या गळ्यात असं लोटणं बांधतो ना, धावायचं म्हटलं तरी शक्य नाही आणि थांबायचं म्हटलं तरी शक्य नाही. हे बघ, आता मी जेवढं तुला सांगतो तेवढंच सांगून सौरभला गोडाऊन मध्ये पाठवायचं. कळलं? आणि मी जेवढं सांगतोय